नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? खूप दिवसापासून दुर्गा देवीचे व्हिडिओ नदीचे व्हिडिओ पाण्याचे व्हिडिओ पाहिले, तर चला म्हटलं आज ब्लॉग करू म्हटलं. तर आज आम्ही आमचे बाबा भाऊ आणखी मी चाललो होतो पाणीपुरी खायला मनसगावला. मग आज म्हटलं चला म्हटलं आज आपलं पाणीपुरीचाच ब्लॉग बनवा म्हटलं. तर पाहू शकता तुम्ही कसल्या प्रकारचं वातावरण आहे. आम्ही चाललो भोनगाव फाट्यावर. सगळ्यात फेमस पाणीपुरी अशी, तुम्ही इथे येऊन पाहायला कशी वाटते तुम्हाला चवतं. मला तर खूप आवडली. मी किती वेळा बोरवटला, संग्रामपूर आणखी पातूरला आमच्या गावात बऱ्याच ठिकाणी पाणीपुरी खाल्ली, पण इथल्यासारखी पाणीपुरी नाही आवडली. अशी कुठेच वाटली नाही पाणीपुरी. एकदम भारी अशी पाणीपुरी तुम्ही येऊ शकता इथं. आता आलो आम्ही शाळेजवळ. ही शाळा इथं 8, 9, 10, 11, 12 प्लस इथं D.Ed पण आहे. ग्रॅज्युएशनची काही माहिती नाही पण आहे वाटतं. तर तुम्हाला जर नाव टाकायचं जवळपास तर इथे येऊ शकता. नंतर आला आम्ही भोनगाव फाट्यावर. पाहू शकता पाणी किती पडलं होतं त्या दिवशी. तर हा जो ब्लॉग आहे माझा, हा आहे बुधवारचा ब्लॉग आहे माझा. तर आज मी टाकू राहिलो कारण की मला टाईम नाही भेटला एडिट करायला. तर आलो आम्ही आता भोनगाव फाट्यावर आलो. पाहू शकता पाणीपुरी. तर इथं आल्यानंतर थोडा बाबाची आमची गपशप चालू होती. तर आलो. पाहू शकता भोनगाव फाट्यावर किती गर्दी राहिली. पाणीपुरी कोण आला होता. पाहू शकता आम्हाला थांबावं लागलं थोडा वेळ कारण की थोडी गर्दी जास्त होती. इथं कंटिन्यू गर्दी राहते. मी पहिल्यांदा अशी पाणीपुरी पाहिली की इथं गर्दी राहते कंटिन्यू. 5 माणसं 10 माणसं गेल्यानंतर परत 5-10 माणसं तयार होतात. म्हणजे कंटिन्यू यांची 4 ते 7, 7:30 पर्यंत चालू राहते. कारण की याचं पाणीपुरी चालायचं पण एकच आहे, इथली साफसफाई, यांचा बोलायचा व्यवहार, माणसाचा कोणताही धंदा हा फक्त त्यांच्या स्वच्छतेने आणि बोलण्याने याने जास्त टिकत असतो. आणि ते दोन्ही गुण आहे त्यांच्याकडे. 3 भाऊ होते, 3 भावांमधून पाणीपुरी चालू होते. माणसाला कोण्या गोष्टीचा गर्व नाही पाहिजे. ज्या गोष्टीत गर्व असलं ते कधी चालत नसते. आणखी दुसऱ्या साईडला पाणीपुरी आहे, तिथं एकदम डाऊन आहे. पण इथलं मला माहिती आहे, इथली चव पण एकदम भारी आहे. कसं लोक चवीनं आकर्षित होत असतात. आज जर आपण एक वेळ खाल्ल्यानंतर परत जर ती चव जर चांगली लागली परत तिथं येतं माणूस. आता मला जर इथली चव चांगली नसती लागली तर मी कशाला आलो असतो इथं. मेन हा पॉईंट आहे. नंतर आमची पाणीपुरीला म्हणत होते तेव्हा दारू सोडायचं. तर आम्ही दारू सोडी टाकली. त्यांना म्हटलं तर व्हिडिओ पाहतात सगळ्या. आमचा भाऊ पण म्हणत होता दारूचा व्हिडिओ पाहतात ते. त्यांना म्हटलं मी किंवा तुमचा पाणीपुरीचा व्हिडिओ काढायला होतो. तुमचे बाबा मी आणि सर्वांनी पाणीपुरी खाल्लं. सगळे फेमस पाणीपुरी आमच्या एरियातली. मला मोठं जावा, माझा तोंड मोठा आहे. म्हणजे आमच्या एरियातली सगळीत भारी पाणीपुरी म्हटलं हेच. चला मग पाणीपुरी खाऊ. लाईक करजा, शेअर करजा, सबस्क्राईब करजा मित्रांनो. काय आणखी अशा प्रकारचे बरेच ब्लॉग बनणार नंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर. म्हणजे काय वॉटर आले मग पाणीपुरी खाली झाल्यानंतर नंतर भोनगाव फाट्याला शूट काढला. पाहू शकता कशा प्रकारे नंतर मग लोक दारू सुटली म्हणजे चांगलं होतं. बाबा गेलो पेट्रोल लागायला. आम्हाला इथे थांबावं लागलं थांबता मग दारू सोडल्यावर एवढे मॅड लोक दुनियात. आणि सर्वांना पार्सल पण आणलं होतं. घरच्या घरी घाला अशी पार्सल आणलं. नंतर पेट्रोल टाकायला गेले. काय एकदम भारी आपण खायचे ते येऊ शकतात भोनगाव फाट्यावर. शिरोळच्या समोरचंच गाव आहे छोटंसं.
भेटलं नसतं त्या माणसा 50ची पाणीपुरी भाजी. नंतर आम्ही गेलो किराणा दुकानात. किराणा दुकानात तेल घेतलं, साखर घेतलं. नंतर दुकानात शूट केला. दुकान पण इथं भारी आहे मनसगावले, पाहू शकता तुम्ही. इथं तुम्हाला काय गहू आणखी बरेच धान्य भेटणार आहे. सगळ्याच प्रकारची वस्तू भेटणार आहे. इथं मोठं किराणा आहे मनसगावमध्ये. इथे तुम्हाला शाळेच्या वस्तू पण भेटणार आहेत. नंतर देवीचा शूट केला आहे. देवीची गावामध्ये बसली होती. देवीचा पोस्ट लागल्यानंतर किराणा झाल्यानंतर मेडिकलवर आलो होतो. पाहू शकता मेडिकल कशा प्रकारे. इथे मेडिकलमध्ये आम्हाला पण खूप टाईम लागला होता. ते इथं मग सरावनं मी थोडंसं हसी मजा करत होतो. पाहू शकता श्रावणचा शूट करत होतो. श्रावणला शरम लागत होती कॅमेरासमोर यायला. श्रावण वगैरे असते. ते चला सर. सरांच्या वर्गातले मित्र सापडले होते. त्यांच्याशी थोडं बोललं. नंतर हे पाहिजे काय चालू होतं. एक लहान छोटंसं पोरं सरांच्या वर्गातले एका माणसाला उचलत होतं, हसी मजा करत होतं. तर शक्यतो वयस्कर माणसासोबत मजाक नाही करायला नको. ते पाहू शकता किती मजा करत ते जे उचलत होते त्याला. नंतर मग आमची पण एक हसी मजा चालू होती. सरांमध्ये मला शूट नको काढू, ते तरी जबरदस्ती शूट काढत होतो, व्हिडिओ शूट. कशा प्रकारे पाहिजे असते जबरदस्ती शूट काढत होतो, व्हिडिओ शूट. नंतर तिकडे लांब गेलो तरी ते व्हिडिओ शूट करत होतो. पाहू शकता कशा प्रकारे पाहिजे अशी मजा करत होतो. आता काय करावं, मेडिकलमध्ये टाईम लागत होता बॉल आहे तर मग आता काय करावं. इकडे तिकडे शूट काढले. आणखी विके बॉल दुकान पण दाखवलं. लागलं समजे. जुना नीम दिसला पाहू शकता. नीम पाहा किती झाड आहे. हाईट खूप मोठा आहे. सांगू इच्छिता किती वर्ष असणार. नंतर मग आमचं सगळं झाल्यानंतर विके बॉल दुकान होतं. सगळ्यात हाय लेवल क्वालिटीचं दुकान. तिथे तुम्हाला कोणती पण वस्तू भेटणार आहे. फ्रीपासून कोणत्या वस्तूपर्यंत इलेक्ट्रिक वस्तू, प्लंबरची वस्तू, सगळ्याच प्रकारच्या वस्तू भेटणार तुम्हाला. नंतर मग गाडीवर वस्तू निघालो आम्ही आमच्या घराच्या रस्त्याने. विके दुकान कंटिन्यू चालू राहते. चालते दुकान आहे, एवढं भारी दुकान आहे. सगळ्याच प्रकारच्या वस्तू भेटतात. तुम्हाला जर कोणती वस्तू लागत तर मनसगावमध्ये विके बॉल आहे. दवाखाना पाहू शकता. दवाखाना इथं पाणीपुरी पण शिलाई मशीन आहे. हेडफोन लायला पण पाहिजे. धन्यवाद. पुढे हुट काढाय कसं पण काय होते. गाय लावतात त्यांना. ग्रामची काय पडते ना मानी घाय पडत मला काय पडते बाबा. हेडफोन काय करा एक काढून ठेवायचं ना. बाबा आवाज येते. आरामशी 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 हे कोणती आरामशी आहे. हेडफोन ज्याला जास्त जोर चालवली गाडी नाही आराम चालता गाडी. किती जोर पावर किती जोर आहे मला तर वाटत तेव्हा पुढे बसल्यावर. गाणं कोणतं डिझेल लावले काय. हेडफोन लावले गाडी चालली खूप मजा येते बरं. हो असं वाटते गाडी किती जोरात चाला किती नाही.
हो मागून ठीक आहे खराब माल आहे तेच बड़ी गंदी मिल गई टक्कर पाय रप्पन काढ जाणार शरण टाक्यावर भारी दिसते नमस्कार मित्रांनो, जर कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.